आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर इथे आपल्याला सुगडे जे आहे ते पाण्यातून आपण धुवून घेणार आहोत। तर सुगड्यांचे दोन कलर असतात, काळ्या रंगाचं पण असते आणि लाल रंगाचं पण असते। तर इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी काळ्या रंगाचे घेतलेले आहे। कोणी 5 पुसते तर कोणी 2 पुसतात सुगड्याचं वाण जे आहे ते। तर इथे स्वच्छ करून घ्यायचे आहे 5ही पण, आणि नंतर मग आपल्याला सुगड्याची पूजा करायची आहे। तर इथे मी पूर्ण स्वच्छ करून घेते आणि लगेचच मग सुकतात पण ते। आता इथे हळदी कुंकू आणि धागा पण गुंडाळून घेतलेला आहे। तर 5-5 बोटं हळदी कुंकवाचे लावून घेतलेले आहेत, बघू शकता। आणि यामध्ये आपल्याला जे साहित्य घालायचं आहे तर ते आहे गहू, ऊस, बोरं, गाजर, वाटाणे। तर बिब्याची फुलं पण घालतात, कारण माझ्या आईकडे घालत होते। तर आणि गव्हाचे ओंब्या, तर भरपूर शेंगा वगैरे टाकल्या जाते, मुंगफल्लीच्या वगैरे। तर ते आता आपल्याकडे जेवढं असलं तेवढं आपल्याला करायचं आहे। तर हे गव्हाच्या सोबत आपल्याला वाण तयार करायचं आहे। तर हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सुगड्यांमध्ये भरून घ्यायचे आहे। तर याच्यावरती एक लाडू पण ठेवतात, पण लाडू आपण वेगळं ठेवतो, कारण तसंच आपण धुवून घेतलेलं आहे गाजर, बोरं वगैरे सगळं। आणि आता इथे सगळ्या 5ही जे सुगडे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहेत, वाण जसं आपण भरतो तसं। आणि पुष्प म्हणजे फूल आणि तिळाचा लाडू, तर चिरंजीचे दाणे वगैरे ते पण आपल्याला ठेवायचे आहे। तर इथे गाजर, बोरं वगैरे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे प्रत्येक सुगड्यामध्ये। आणि यामध्ये मग आपल्याला एक पंक्तीसारखं असते, त्याची पण पूजा करायची आहे। त्याच्यामध्ये पण आपल्याला गव्हाचं वाण वगैरे ठेवायचं आहे। तर इथे मध्यभागी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे, लाल फूल। आणि आता इथे 5 प्रकारचे, कोणी 2 सुगड्याची पूजा करतात किंवा 5 सुगड्यांची पूजा करतात। तर इथे तांदळाची रास जी आहे ती ठेवली आहे, त्याच्यावरती आपल्याला सुगडे पूजा करायची आहे किंवा पुजतात। तर अशा प्रकारे, आणि तसं ठेवू नयेत तर याच्यावरती ब्लाऊज पीसचा कापड कोरा वगैरे जो असेल तो आपल्याला याच्यावरती झाकायचा आहे। आणि ही एक जी पंक्तीसारखं आहे, त्याला प्लेट वगैरे आहे, तिथं 5 ठिकाणी मी हळदी कुंकवाचे बोटं लावून घेते आणि मध्ये आपल्याला वाण ठेवायचा, किंवा तुम्ही फूल पण ठेवू शकता। तर अशा प्रकारे, आणि ते एका सुगड्यावरती ठेवून द्यायचं आहे। आणि बाकीच्या याच्यावर पूर्ण याच्यावर आपल्याला ब्लाऊज पीस वगैरे टाकून घ्यायचं आहे। तर उघडं नाही ठेवायचं आहे, झाकून देत असतात। तर वाण देताना पण पदराच्या आड झाकून द्यावं लागतं सुगड्याचं वाण म्हणा, तर दाखवल्याप्रमाणे। तर साधी सिंपल सुगड्याची पूजा असते। आणि स्त्रियांचा हा सर्वात आवडता सण आहे संक्रांतीचा, आणि पहिला सण आहे इंग्रजी महिन्याचा। तर अशा प्रकारे, आणि आता रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे, 5 लाडू, चिरंजीचे दाणे। तर आज रांगोळी पण खास स्पेशलच आहे। आणि इथे दिवे पण लावून घेतलेले आहे, पूजेची मांडणी झालेली आहे। तर तुम्ही नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी, तिळाची पोळी, करंज्या वगैरे सुद्धा ठेवू शकतात। तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली आणि रांगोळी कशी वाटली तर नक्की सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आज पण आपल्याला थोडंसं बाहेर आपण गेलेलो आहोत किंवा दर्शनासाठी गेलेली आहे, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। कुठं जाणार आहोत आपण, तर इथे साधी सिंपल पूजा जी आहे ती मांडलेली आहे। आणि नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मग संध्याकाळच्या आतमध्ये सुगड्याचं वाण दिल्या जाते 4 बायांना, एक आपल्या तुळशीला, कारण तुळशी माता पण एक आहे, तर तिला पण आपल्याला वाण द्यायचं आहे सुगड्यांचं। तर तिथे पण मी ठेवणार आहे, आणि मग 3 बायकांना आपल्याला वाण द्यायचा, म्हणजे 5 बायका तुम्ही काही पण देऊ शकता। हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे संक्रांत। तर संक्रांतीचा काळ्या साडीचं महत्त्व आहे, भरपूर आहे। आज कुठला कलर घालायचा नाही, कुठला नाही, आणि बांगड्या पण हिरव्या घालायच्या आहे। तर सवाशिणीचा आहे। तर इथे पूजा वगैरे झालेली आहे, कथा पूजेची मांडणी पण मी केलेली आहे साध्या सिंपल पद्धतीने। आणि आता संध्याकाळी बायकांना बोलवायचं मुहूर्त आहे, संध्याकाळच्या आतमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवून सुगड्याचं वाण द्यायचं आहे। आणि आता मी मंदिरात पण जाणार आहे। तर इथे मी काळ्या रंगाची साडी घातलेली आहे। तर थंडी पण आहे, थंडीने काळ्या रंगाचं घातल्यानंतर थंडी कमी होते किंवा राहते। तर आता इथे मी तिळाची पोळी करणार आहे नैवेद्य, आणि
पूजा कशी वाटली साध्या सिंपल पद्धतीने, आणि आजची रांगोळीचं महत्त्व पण तसंच काढलेलं आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि आज मी गजरा वगैरे पण लावलेला आहे, कारण सवाशीण आहे आणि आज स्त्रियांचं खूप महत्त्व आहे, स्त्रियांचं नटण्याचं महत्त्व आहे, आणि आज स्त्रियांचा दिवस आहे आजपासनं. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर कंटिन्यू राहा. तर आम्ही आलो आहे पवनारला. तर इथे मंदिरामध्ये कसं बरेच दिवसात आलं की मुलांनाही चांगलं वाटते. तर इथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे. थोड्या वेळ आम्ही थांबलेलो आहोत आणि मग घरी आलो आहे. जवळच आहे. तर इथे बघू शकता पवनार जवळ आहे, नदी वगैरे, धबधबा आहे, पंचधारा वगैरे आहे. तर थोडंसं फिरत आलो आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.